नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने आळूवडी. त्यासाठी एका बाउलमध्ये 4 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद, चवीपुरता मीठ, आमसूल मी भिजत घातलेलं होतं, आमसूलचं पाणी, हळद, हिंग हे सर्व एकत्रित करून त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून मिश्रण तयार करून घ्या. एकदमसुद्धा पातळ बनवू नका किंवा एकदमसुद्धा घट्ट बनवू नका. मिश्रण थोडंसं मध्यमच राहू दे, म्हणजे पानाला व्यवस्थित लावता येईल. इथे मी आळूची पानं सकाळीच आणून ती स्वच्छ धुवून पुसून ठेवली होती. आता आळूचं पान घेऊन ते पलटून त्याचा वरचा देठ काढून घ्यायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवले ना तसं. त्यानंतर एक एक पान घेऊन त्याला जे आपण बेसनचं मिश्रण तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे. इथं मी हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट काहीसुद्धा वापरलेलं नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने जे आपल्या घरात लाल तिखट असतं त्याच्यापासूनच ही वडी बनवत आहे. आता एका पानाला आपण बेसनचं पीठ लावून घेतलेलं आहे. आता त्याच पानावरती दुसरं आळूचं पान ठेवून त्यालासुद्धा बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित हाताने पसरवून घेऊन व्यवस्थित लावायचं आहे पूर्ण पानाला, म्हणजे मिश्रण व्यवस्थित लागलं जातं. मिश्रण लावून झालं की व्यवस्थित गुंडळून घ्यायचं आहे त्या पानाला. जसं मी गुंडळून घेत आहे तसं. तुम्ही 2 पानं, 3 पानं, 4 पानं कितीसुद्धा लावू शकता. तुम्हाला जितक्या लेअरची वडी हवी आहे तेवढी पानं तुम्ही एकमेकावरती लावू शकता. आता एका प्लेटमध्ये हे आपण जे तयार केलेले गुंडळून तयार केलेली पानं आहेत ती ठेवून घ्यायची आहेत. आता इथं मी हे 3 पानांना मिश्रण लावून ही वडी गुंडळून घेत आहे, म्हणजे ही पानं गुंडळून घेत आहे वडीसाठी. तुम्हाला जितके लेयर्स हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही पानं कमी जास्त करू शकता. पानं जर लहान असतील तर 3-4 पानांचं तुम्ही बनवा. जर मोठे असतील तर 2 पानांचं बनवा. इथं मी 2 पानांचं आणि 3 पानांचं असं तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी एका स्टीमरमध्ये थोडंसं पाणी उकळत ठेवलं होतं आधी. ते पाणी उकळलेलं आहे. आता जे आपण आळूवडीसाठी पानं तयार करून घेतलेली आहेत ती वाफवण्यासाठी ठेवायची आहेत. त्यानंतर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी मध्यम आचेवर पानं वाफवून घ्यायची आहेत. हे बघा किती छान प्रकारे पानं आपली वाफवली गेलेली आहेत. त्यानंतर पानं पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला ती वडी कट करून घ्यायची आहे. गरम असताना जर कट केलं तर वडी व्यवस्थित बनत नाही, ती तुटली जाते. त्यामुळे पूर्ण पानं थंड झाल्यानंतरच आपल्याला हवे तेवढे पातळ किंवा जाड असं वडी कट करून घ्यायची आहे. इथं मी वडी कट करून घेत आहे, तुम्हाला दाखवते. खूप छान लेअर पडलेले आहे त्यालासुद्धा. हे बघा. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता किंवा तशीच तव्यावरती परतून सुद्धा खाऊ शकता. इथं मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते सुद्धा गरम व्हायला देऊया. त्यानंतर जे आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत त्या तव्यावरती एक एक अशा ठेवूया. वड्या एक एक ठेवून झाल्या की त्या दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊया. ह्या बघा वड्या माझ्या सर्व कट करून झालेल्या आहेत. सर्व तेल तव्यावर
पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक एक करून वडी ठेवायची आहे. न तुटता न मोडता वडी छान अशी तयार झालेली आहे. आता वड्या दोन्ही साईडने भाजून घेऊया. या वड्या तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. वड्या दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. कच्ची सुद्धा खाल्ली तरी चालतं, म्हणजे शिजवल्यानंतर तशीच कट करून ती सुद्धा छान लागते. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खावा. किंवा तेलात जरी आपण तळून जरी खाल्ली तरी चालतं, ती सुद्धा वडी छान लागते. दोन्ही साईडनं वड्या भाजून घ्या. एकदम कमी साहित्यात आपली आळूची वडी तयार झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही आळूची वडी नक्की ट्राय करून बघा. कशी झाल्या नक्की सांगा.